नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी असणार आहे. सरळ सेवेची मित्रांनो अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सर्वात अगोदर ही माहिती तुम्हाला देतोय, त्यासाठी याला नक्की लाईक करा व शेअर करा. तर बघा मित्रांनो, लातूर शहर महानगरपालिका लातूर यांच्यामार्फत सामान्य प्रशासन विभागामार्फत जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो गट अ पासून ब पर्यंतची आणि क पर्यंतची पदं जी आहेत ती भरली जात आहेत. तर याच्यासाठी मित्रांनो 22 डिसेंबरपासून म्हणजे आजपासूनच अर्ज सुरू होणार आहे. 4 वाजता सायंकाळी 14 जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत. तर बघा मित्रांनो, कुठली कुठली पदं याच्यामध्ये भरली जात आहेत ती माहिती पाहूयात आणि डिटेलमध्ये जाहिरात देखील आपण बघूयात. तर ही 2 पेजेसची जाहिरात आहे. डिटेलमधली जाहिरात देखील तुम्हाला दाखवणार आहे मी. तर पहा मित्रांनो, याच्यामध्ये पदं पहा. हॉलमॅनचं पद आहे, 4 जागा असतील. त्यानंतर फायरमॅनसाठी 30 जागा असतील. लिपिक टंकलेखकला 10 जागा आहेत मित्रांनो. 19,900 ते 63,200 पगार आहे. प्लस सर्व शासकीय भत्ते याच्यामध्ये असतात. त्यानंतर चालक यंत्रचालकसाठी 9 जागा असतील. कर निरीक्षकसाठी मित्रांनो 4 जागा आहेत. सहाय्यक कर अधीक्षकचं पद भरलं जातं मित्रांनो, याला देखील 4 जागा आहेत. त्यानंतर औषध निर्माता फार्मासिस्टसाठी 1 जागा आहे. कर अधीक्षकसाठी 2 जागा आहेत. त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 1 जागा आहे. कनिष्ठ अभियंता मित्रांनो पाणी पुरवठा विभाग 4 जागा आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी देखील 4 जागा आहेत. त्यानंतर अग्निशमन केंद्र अधिकारी 1 जागा आहे. विधी अधिकारीसाठी 1 जागा. शाखा अभियंता स्थापत्यसाठी 2 जागा आहेत. वैद्यकीय अधीक्षक मनपा दवाखाने विभागासाठी 1, सिस्टीम मॅनेजर ई प्रशासन 1 आणि पर्यावरण संवर्धन अधिकारी 1 जागा आहे. तर मित्रांनो, ही सोलापूर महानगरपालिकेची एकूण 80 जागांसाठी जाहिरात आलेली आहे. याची पात्रता काय आहे, त्याचबरोबर निवड कशी होणार आहे, कुठली कंपनी परीक्षा घेणार आहे, डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, ही लातूर महानगरपालिकेची जाहिरात आहे. परमनंट सरळ सेवेची जाहिरात आहे. तुमची महानगरपालिका कमेंटमध्ये सांगा. त्या महानगरपालिकांची अशा पद्धतीची सरळ सेवेची जाहिरात प्रसिद्ध होणार असल्यास किंवा झाली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल व्हिडिओ बनवून. तर बघा, ही सरळ सेवेची मित्रांनो संपूर्ण जाहिरात देखील तुमच्यासमोर मी ओपन केलेली आहे. लातूर महानगरपालिकेची याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर बघा आता मित्रांनो, याच्यामध्ये काय आहे, याची पात्रता ती सर्वात अगोदर आपण पाहूयात या पदांसाठीची, आणि त्यानंतर परीक्षाबद्दलची सर्व माहिती बघूयात. त्याच्या अगोदर बघा, जे जागा भरल्या जात आहेत, जसं की मित्रांनो पर्यावरण संवर्धन अधिकारी, याला देखील मित्रांनो तुमच्या कॅटेगरीनुसार सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी जागा तुम्हाला पाहायला भेटतील. प्रत्येक कॅटेगरीनुसार जागा आहेत. तुमच्या कॅटेगरीला जागा असल्यास तुम्ही त्या ठिकाणी नक्की अप्लाय करा, जेणेकरून तुमची निवड होण्याचे चान्सेस असतील. प्रत्येक पदानुसार या ठिकाणी दिलेली माहिती आहे. त्याच्यानंतर खाली जर आपण पाहिलं मित्रांनो, तर शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे प्रत्येक पदाची. जसं की पहा मित्रांनो, पर्यावरण अभियांत्रिकी, ज्याच्यामध्ये पर्यावरण संवर्धन अधिकारी हे जे पद आहे, याच्यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची पर्यावरण अभियांत्रिकी शाखेची पदवी तुमच्याकडे पाहिजे. आणि पर्यावरण क्षेत्रातील मित्रांनो 3 वर्षाचा अनुभव त्यांनी मागितला आहे. प्लस कॉम्प्युटरच्या ज्ञानामध्ये मित्रांनो MSIT असेल, DOE आणि ACC असेल किंवा CCC असेल, याच्यामधील उत्तीर्ण झालेलं प्रमाणपत्र. त्यानंतर सिस्टीम मॅनेजर ई प्रशासन यासाठी मित्रांनो संगणक विषयासह BE BTech MCA पदवी पाहिजे. प्रोग्रॅमिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट डेटा सेंटर ॲडमिनिस्ट्रेशन नेटवर्किंगमधील 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. प्लस मित्रांनो MSIT CCC वगैरे पाहिजे. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक मनपा दवाखान्यासाठी तुमचं MBBS झालेलं पाहिजे आणि तुमची नोंदणी पाहिजे मित्रांनो महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अंतर्गत, आणि किमान 3 वर्षाचा अनुभव त्या पदासाठी तुम्हाला पाहिजे. कारण की श्रेणी 2 ग्रुप बी ची पोस्ट आहे. त्यानंतर शाखा अभियंता स्थापत्य याच्यासाठी मित्रांनो सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि मराठी भाषेत ज्ञान आणि कॉम्प्युटरबद्दलचं ज्ञान तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे विधी अधिकारी, याला देखील मित्रांनो विधी शाखेची पदवी तुमची पाहिजे आणि उच्च न्यायालय किंवा त्यांच्या आधिपत्याखालील इतर न्यायालयांमध्ये 3 वर्ष अधिवक्ता किंवा वकील म्हणून कामाचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि कॉम्प्युटरबद्दल एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर अग्निशमन केंद्र अधिकारी, याच्यामध्ये मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे, परंतु तुमच्याकडं राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथील बी फायर इंजिनिअरिंग उत्तीर्ण किंवा मित्रांनो या ठिकाणी स्टेशन ऑफिसर इन्स्ट्रक्शन पाठ्यक्रम जो असतो तो उत्तीर्ण केला पाहिजे. हे पाठ्यक्रम असणं गरजेचं आहे तुमच्याकडं. त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे, परंतु नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणं तुम्हाला गरजेचं आहे. नेमणुकीनंतर 3 वर्षामध्ये व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे असं म्हटलं आहे. परंतु अगोदर सिव्हिल अभियांत्रिकीची शाखेची पदवी पाहिजे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा विभाग, ज्याच्यामध्ये देखील सिव्हिल शाखेची पदवी तुमच्याकडून मागितलेली आहे.
अभियांत्रिकीची. कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी देखील मित्रांनो मेकॅनिकल अभियांत्रिकी तुमचं झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. आता मित्रांनो पहा, कर अधीक्षक ही जी पद आहे मित्रांनो फक्त ग्रॅज्युएशनवरती भरलं जातं आहे. 4पेक्षा जास्त जागा आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल आणि कॉम्प्युटरचं एखादं प्रमाणपत्र असेल तर कर अधीक्षक या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर औषध निर्माण अधिकारी, महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक उच्च शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे HSC 12वी झालं आहे तुमचं आणि तुम्ही B.Pharm केलेला आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल. आणि मित्रांनो संबंधित विषयाच्या कामाचा 3 वर्षाचा अनुभव देखील तुम्हाला या ठिकाणी त्यांनी मागितला आहे फार्मासिस्टसाठी. त्यानंतर सहाय्यक कर अधीक्षक याला देखील मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे फक्त असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर कर निरीक्षकची पोस्ट आहे पहा, कोणत्याही शाखेची पदवी मागितली परंतु मित्रांनो शासकीय निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडील करविषयी संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे. त्यानंतर बघा चालक यंत्रचालक याच्यासाठी तुमचं 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि मित्रांनो 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम तुम्ही पूर्ण केला पाहिजे. त्यानंतर वैद्य जड वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे पाहिजे म्हणजे लाईट मोटर व्हेकल किंवा हेवी मोटर व्हेकल जो असते मित्रांनो त्याला आपण म्हणतो ते पाहिजे. आणि 3 वर्षे ड्रायव्हिंग कामाचा तुमच्याकडे अनुभव देखील पाहिजे जड वाहन चालवण्याचा. आणि मित्रांनो याच्यामध्ये शारीरिक पात्रता देखील पाहिजे. चालक यंत्रचालक या पदासाठी उंची तुमची 165 सेंटीमीटर पाहिजे. महिला उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर असेल तरी अप्लाय करू शकतात. त्यानंतर वयोमर्यादा देखील मित्रांनो या पदासाठी 30 वर्षापेक्षा अधिक असू नये असं म्हटलेलं आहे. त्यानंतर लिपिक टंकलेखकचे पद आहे पहा, लिपिक टंकलेखकाला कोणत्याही शाखेची पदवी तुमची झालेली आहे. त्याचबरोबर तुमच्याकडं इंग्रजी 40 आणि मराठी 30 हे टायपिंग आहे आणि कॉम्प्युटर सर्टिफिकेट आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता. कुठलीही या ठिकाणी अनुभवाची अट नाही. त्यानंतर फायरमॅन याच्यासाठी देखील मित्रांनो 10वी उत्तीर्ण आणि 6 महिन्याचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पाहिजे. उंची पुरुष उमेदवारांना 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांना 162 सेंटीमीटर असेल आणि वय 30 वर्षापेक्षा अधिक असू नये असं म्हटलेलं आहे फायरमॅनसाठी. त्यानंतर ऑलमॅनसाठी मित्रांनो 10वी उत्तीर्ण आणि पंप ऑपरेटर विषयाचा तुमचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम म्हणजे ITI वगैरे झालेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. तर ही सर्व झाली पदांची मित्रांनो शैक्षणिक पात्रता. याची वयोमर्यादा पाहता काय असणार आहे, याच्यामध्ये चालक यंत्रचालक फायरमॅन यासाठी 30 वर्ष वयोमर्यादा ठेवलेली आहे. त्याच्यानंतर बाकी प्रवर्गासाठी वयोमर्यादा वगैरे किती आहे त्याची माहिती बघूयात. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहील. याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन या सर्वांसाठी वयामध्ये सूट देखील मित्रांनो असणार आहे. आता मित्रांनो याच्या परीक्षाबद्दलची सर्व माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात. परीक्षा पॅटर्न कसा असेल पहा मित्रांनो. श्रेणी अ ब क मधील परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास ती खालीलप्रमाणे राहील. परीक्षेसाठी मराठी व इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे प्रश्न 100 असतील. तर MCQ टाईपची परीक्षा असेल. प्रत्येक प्रश्नाचे 1 गुण असतील म्हणजे एकूण 100 गुण. परीक्षेसाठी 120 मिनिटाचा कालावधी असेल. तर याच्यामध्ये मित्रांनो तांत्रिक ज्ञानाचा देखील समावेश असेल. तांत्रिक ज्ञान किती प्रश्नासाठी असेल तर बघा इथं दिलं आहे त्यांनी, जसं की पर्यावरण संवर्धन अधिकारी याच्यासाठी मित्रांनो हे जे आहे या ठिकाणी पहा, पर्यावरण अभियांत्रिकी संबंधित 40 प्रश्न विचारले जातील म्हणजे 40 मार्काला. आणि मित्रांनो 60 प्रश्न विचारले जातील हे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयासाठी. तर याच्यामध्ये मित्रांनो आता काही पदांसाठी तांत्रिक प्रश्न असणार नाहीत, जसं की लिपिक टंकलेखकचं पद आहे. त्यानंतर मित्रांनो कर अधीक्षकचं पद आहे. याच्यासाठी मित्रांनो तो तांत्रिक प्रश्न असतील परंतु ते कशा संदर्भात असतील पहा इथे लिहिले त्यांनी. 40 प्रश्न असतील. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, माहिती अधिकार अधिनियम 2005 आणि लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याच्यावरतीच मित्रांनो तांत्रिक प्रश्न तुम्हाला असणार आहेत. याच्यासाठी देखील तांत्रिक प्रश्न दिलेत. सहाय्यक कर अधीक्षक जी पदवीवरचं पद आहे याला देखील तांत्रिक प्रश्न असतील मित्रांनो. कर निरीक्षकला देखील असतील, औषध निर्माता देखील असतील. लिपिक टंकलेखक हे जे पद आहे याला फक्त मित्रांनो तांत्रिक पदं जी आहेत ती असणार नाहीत. याला 100 प्रश्न 100 मार्काची 2 तासाची या ठिकाणी परीक्षा असेल. डायरेक्टली तांत्रिक प्रश्न या पदासाठी नसतील. तर मित्रांनो ही जी परीक्षा होते याचा डिटेलमध्ये अभ्यासक्रम तुम्हाला मी देतोय. याच्यामध्येच त्यांनी अभ्यासक्रम देखील दिलेला आहे. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर आत्ता लगेच विचारा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा आता मित्रांनो याचा जो अभ्यासक्रम आहे त्यांनी दिलेला आहे पहा.
याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर एकूण 60 गुणाचा जो अभ्यासक्रम आहे तो सर्व पदांसाठी काय असेल, सेम असेल मित्रांनो. फक्त करनिरीक्षक आणि लिपिक हे पद जे आहे ते वगळून. बाकी बघा मित्रांनो, मराठीमध्ये काय विचारलं जाईल, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे, वाक्य पृथक्करण व त्यांचे प्रकार. आता IBPS किंवा मित्रांनो TCS यापैकी एक कंपनी परीक्षा घेईल कुठेतरी, आपल्याला 4 वाजता मित्रांनो समजेल, 4 वाजता ऑनलाईन अर्ज सुरू होतील याचे. त्याच्यामध्ये पहा मित्रांनो, तुम्हाला एकूण 15 गुण या ठिकाणी असतील मराठीसाठी. त्यानंतर इंग्रजीमध्ये ग्रामर, कॉमन व्हॅक्युबुलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, idioms and phrases and their meaning, comprehension of passage, sentence arrangement and error correction 15 गुण असतील. सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, राज्यघटना, महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण, अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरण समस्या, वारसा स्थळे, त्यानंतर पर्यटन, ऊर्जा व हरित बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन 15 गुण असतील. तर हा सिलेबस त्यांनी ऑलरेडी मित्रांनो दिलेला आहे, त्यामुळे याच्यानुसारच अभ्यास करायचा आहे. बौद्धिक चाचणीमध्ये मित्रांनो पहा, हेही दिलं आहे त्यांनी. बौद्धिक चाचणीमध्ये सिलेबस दिला जात नाही, परंतु दिला आहे इंटरप्रिटेशन ऑफ डेटा अँड ग्राफ्स, डायरेक्शन्स, त्यानंतर अर्थमेटिकल रिजनिंग, स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट्स, डिसिजन मेकिंग, सेटलमेंट अँड कन्क्लुजन्स, ॲनॉलॉजी, नंबर सिरीज. तर हे झालं मित्रांनो 15 मार्कासाठी बुद्धिमत्ता. आता मित्रांनो, खाली जे त्यांनी दिलेलं आहे 40 गुणांसाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे. म्हणजे हे तांत्रिक गुणांसाठी दिलेला अभ्यासक्रम पहा खालीलप्रमाणे काय आहे. जसं की पर्यावरण संवर्धन अधिकारी याचा अभ्यासक्रम काय असेल, इकोलॉजी, इकोसिस्टम, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री, वॉटर सोर्स अँड वॉटर क्वालिटी. हे प्रत्येक याच्यानुसार दिलेले, पदानुसार दिलेले आहे. त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण अभ्यास मित्रांनो, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्हाला घेता येईल. तर हे संपूर्ण माहिती मित्रांनो दिलेली. मी निगेटिव्ह मार्किंगचा इथं उल्लेख नाही आहे. जर असेल तर जाहिरात व्यवस्थित वाचा, तुम्हाला दिसलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की मी पाहिलेलं आहे निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख या ठिकाणी दिसत नाही आहे. तर याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. मित्रांनो, सध्याची सोलापूर महानगरपालिका असेल, लातूर महानगरपालिका, राज्य उत्पादन शुल्क, ZP असेल, पुरवठा निरीक्षक असेल, या सर्व सरळ सेवा भरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान स्वरूपाचं जे पुस्तक आहे, सामान्य ज्ञान हा विषय आहे, त्याच्यामध्ये 1 लाइनर स्वरूपामध्ये मित्रांनो पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक मित्रांनो तुम्हाला GSमध्ये सामान्य ज्ञान या विषयामध्ये मित्रांनो तुमचे जेवढे मार्क्स आहेत त्यापैकीच्या पैकी गुणांसाठी आवश्यक आहे. याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी महत्त्वाचं म्हणजे TCS IBPSने 2022-23 मध्ये घेतलेल्या सर्व परीक्षांमधील राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, अर्थशास्त्र, पर्यावरण, संगणक, स्टॅटिक, GK, काय RTI ॲक्ट्स असतील, या विषयांचं घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला करून दिलेलं आहे. तर मित्रांनो, प्रत्येक उपटॉपिक जे आहेत तुमचे ते यामध्ये कव्हर होणार आहेत. तर TCS IBPS 2023-24 मध्ये ज्या मित्रांनो तुमच्या परीक्षा होत आहेत त्यामध्ये GS सामान्य ज्ञान विषयामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स घेण्यासाठी हे पुस्तक उत्तम असणार आहे. एक महत्त्वाचं पुस्तक आहे मित्रांनो, कारण की याच्यामध्ये त्यांनी TCS IBPSने जुलै 2023 पर्यंत घेतलेल्या जवळपास 21 प्रकारच्या 400 प्लस मित्रांनो प्रश्नपत्रिकांमधील GS सामान्य ज्ञान या प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश तुम्हाला करून दिलेला आहे. तर हे पुस्तक प्रत्येक सरळ सेवा पदभरतीसाठी उपयोगी आहे मित्रांनो, कारण की सर्वच परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान हा विषय तुम्हाला विचारलाच जातो. तर याचं लेखन संकलन मेघदूत हेर्लेकर सरांनी केलेलं आहे, विकास शिंदाळकर आणि सचिन कुरुन सर यांनी केलेलं आहे. तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटेल किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता.